तर याच कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांनीही पहिल्यांदाच आपले बंधू आणि मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलंच सुनावले। बीडची पालकमंत्री मीही राहिलीये, पण कधी कुणाची जात विचारली नाही। गडाच्या गादीला जनता नतमस्तक करते, व्यक्तीची पूजा होत नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्रींवरही निशाणा साधला। कामासाठी, या जिल्ह्याच्या विकासासाठी, या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही। सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला, 5 वर्ष मी मंत्री राहिले, पालकमंत्री राहिले, पण एवढा सुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही। या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही। हा गडांचा जिल्हा आहे। गडांवरून राजकारण होतंय असं बाहेर वाटलं तरी गडांवरून राजकारण होत नाही। गडांच्या गादीवर लोक नतमस्तक होतात, पण या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्तीला कधी पूजत नाही। हा जिल्ह्यामधला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे। म्हणून ज्यांच्या पाठीमागे कुणाचा बाप खासदार नाही, आमदार नाही, असेही लोक इथे मोठे नेते झालेले आहेत।